श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वालाच्या शेंगांची भाजी. अतिशय चविष्ट, चमचमीत आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. आपण सर्वप्रथम साहित्य बघून घेऊयात. मसाले बघून घेऊया. मसाल्यामध्ये मीठ, धना पावडर, लाल तिखट, हळद, घरकुल मसाला, आमचा घरचा मसाला, शेंगदाण्याचं कूट, जिरी, मोहरी, लसूण, कोथिंबीर बारीक केलेली आणि वालाची शेंग निवडून धुवून उकडून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण फोडणी देऊया. बारीक केलेला लसूण व कोथिंबीर आणि त्यासोबत जिरी मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे. आपण फोडणी छान कढलेली आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मसाले टाकून घेतलेले आहे. आता आपण ते छान असे फ्राय करून घेऊया सर्व मसाले. आता आपण त्यामध्ये उकडलेल्या शेंगा टाकून घेऊयात व त्याही छान अशा परतवून घेऊयात. दोन ते 3 मिनिटांसाठी शेंगा छान अशा मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊयात. छान अशा मसाल्यामध्ये आपल्या शेंगा फ्राय झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये पाण्याचा शिपका देऊन घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात. इथे आपण पाण्याचा शिपका देऊन झालेला आहे. आता आपण ते छान असं मिक्स करूयात. आपली भाजी मिक्स करून झालेली आहे. आता आपण ते 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात, जेणेकरून भाजी वाफून निघेल. एक वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण पुन्हा एकदा छान अशी भाजी मिक्स करून घेऊयात. आता आपण त्यामध्ये थोडासा टेस्ट इन्हॅन्स होण्यासाठी मॅगी मसाला देखील टाकत आहोत. मॅगी मसाला ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. व त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचा भरडा कूट देखील टाकणार आहोत व हे दोन्ही छान असं मिक्स करून घेऊयात. तयार आहे आपली चमचमीत अशी वालाची शेंगाची रेसिपी. चला तर आपण भाजी सर्व करून घेऊयात. आपण इथे भाजी सर्व करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग व चमचमीत आणि छान अशी वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे. कमीत कमी वेळेत होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.